प्रभाग क्रमांक 15 मधून तुमच्या भाऊजाईचा फॉर्म तुम्ही भरला होता. तुम्ही खूप उपक्रम राबवले, जनसंपर्क केला, प्रचार राबवला आणि तुमचं नाव पण चांगलं चर्चेत होतं. परंतु नेमका तुमचा अर्ज बाद कशा पद्धतीने झाला आणि काय घटना घडली? प्रभाग क्रमांक 15 मांजरी, केशवनगर, शेवाळवाडी या भागात आम्ही चांगलं काम केलं होतं. आम्ही तो फॉर्म भरायला गेलो, फॉर्म भरला, आमचं सगळं वैध होतं. आता त्या अधिकाऱ्याने आम्हाला आम्ही तिथं गेल्यानंतर आम्ही 12:30 पर्यंत गेलो. टायमिंग दिला होता 3 वाजेपर्यंत. तिथं अ, ब, क, ड असा हे अर्ज भरायचं त्यांनी ठरवलं होतं. त्यामध्ये आमचं अ मध्ये गेलो. रात्री 1:30 वाजता आम्ही तिथून निघालो. कुठून? क्षेत्रीय कार्यालयातून. बरं, सकाळी आम्ही 12:30 वाजता पोहोचलो आणि ते म्हणले 12:30 वाजता पोहोचल्यानंतर ते म्हणले की तुमचा अर्ज बाद करण्यात येईल. तर म्हणलं आमच्याकडं आमचं जात प्रमाणपत्र आणि सगळ्या गोष्टी सगळ्या होत्या व्यवस्थित. तरीही त्या अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलं की तुमचा फॉर्म बाद करण्यात आला की तुम्ही वेळेत नाही आला. तुम्ही टायमिंगच आम्हाला दिला नव्हता की तुम्ही 12:30 वाजता या, 11 वाजता या, 12 वाजता या. आणि हे त्या अधिकाऱ्यांनी कुणाच्या ह्याच्याने केलं, दबावाखाली. दबावाखाली केलं, कुणाचे काय केलं हे आम्हाला कळलं नाही शेवटपर्यंत. आता ज्या संदर्भात तुमचा अर्ज बाद झाला, मग त्या संदर्भात तुम्ही पुढची काय पाऊल उचललंय? आमचा अर्ज बाद झाल्यानंतर आम्ही 8 लोक, आमचे एससी समाजाचे 8 लोक आम्ही न्यायालयीन बाबीनुसार आम्ही हायकोर्टला गेलो आणि त्या अधिकाऱ्यावर आम्ही गुन्हा दाखल करणार आहे. कारण त्यांनी कायदेशीर कारवाई करायला लागणार आहे. कारण त्या अधिकाऱ्याने आमच्या लोकांचेच फॉर्म बाद केले आणि आम्हाला ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला काय कोणाचं निवडणुकीबद्दल आमचं काय मत नाहीये. फक्त जो आमच्यावर त्यांनी जो रोष केला, अन्याय केलाय, आम्हाला त्याच्याबद्दल या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. शेवटच्या क्षणी तुम्हाला एबी फॉर्म आला नाही, तुमचा फॉर्मही बाद झाला. मग तुम्हाला पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली नसती तर तुम्ही अपक्ष लढवणार होता? नाही, आम्हाला अधिकृतच उमेदवारी घ्यायची होती. आमचं चेतन पाटील, सुरेश अण्णाशी चर्चा झाली होती. चेतन पाटील आम्हाला काय म्हणले, तुम्ही ह्याच्यामध्ये या, प्रक्रियामध्ये या, तुम्ही काम करा. पाटलांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही सगळे ज्या इच्छुक उमेदवार आहेत 4 दिवस तुम्ही प्रचार करा. आम्ही 4 दिवस प्रचार केला मांजरी गावात. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.